नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आमचा शेपू स्पेशल डिनर रेसिपी। त्याचं झालं असं, नवऱ्याला सांगितलं ऑफिसमधून घरी येताना काहीतरी भाजी घेऊन या, तर ते शेपूची भाजी घेऊन आले आणि ती भाजी आणली ती थोडी जास्तच घेऊन आले। तर मी म्हटलं नुसती याची जर भाजी बनवली तर आमच्याने काही संपायची नाही, तर याचं काहीतरी वेगळं ट्राय केलं पाहिजे। तर पाहूया मी काय काय बनवते। मला फार काही पालेभाज्या बनवायला आवडत नाही, कारण त्या साफ करायला बराच वेळ जातो। तर मी पहिल्यांदा भाजी साफ करायला बसले, तर सोबत मॅडमही होत्या आणि त्याही आम्हाला साफ करायला मदत करतच होत्या। भाजी साफ करता करता कधी काळोख पडला काही कळलंच नाही। म्हटलं पहिलं देवाला दिवा लावून घ्यावा आणि मग पुढच्या तयारीला सुरुवात करावी। भाजी साफ करून झाल्यावरती मी त्याला स्वच्छ धुवूनही घेतलं होतं आणि त्याला थोड्या वेळासाठी नितळत ठेवलं होतं, जेणेकरून पाणी सगळं भाजीतलं निघून जाईल। मी जे आज शेपूचे पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी लागणाऱ्या अजून ज्या गोष्टी आहेत, जसं की कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लसूण, ह्या सगळ्या गोष्टी मी साईडला बारीक करून घेतल्या होत्या, म्हणजे चिरून घेतल्या होत्या। कारण माझ्यासोबत माझी मुलगीही असते, तर ती असताना तिला सोबत घेऊन मी या सगळ्या गोष्टी चिरून ठेवते आणि नंतर मग तिला बाहेर नेऊन मग किचनमध्ये मी जे काय फोडणीला घालायचं आहे ते घालून घेते, कारण तिला सोबत ठेवून फोडणीला नाही घालू शकत। तर इथे माझी भाजी मस्त चिरून झालेली आहे। इथे फटाफट आवरून घेऊया आणि फोडणीची तयारी करूया। तर इथे जे महत्त्वाचं आहे ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की मी आज काय काय बनवणार आहे शेपूपासून। तर मी शेपूची डाळ बनवणार आहे, शेपूची भाजी बनवणार आहे आणि शेपूचा पराठा बनवणार आहे। तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या डाळी आहेत त्या मी भिजवून घेतल्या आहेत। मुगाची डाळ नुसती भिजवून घेतली आहे, जी मला भाजीमध्ये यूज करायची आहे, आणि जी मिक्स डाळ आहे जसं की मसूर, हिरवा मूग आणि मूग डाळ, तूर डाळ, त्यासोबत यामध्ये जे फोडणीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याही मी रेडी करून घेतल्या आहेत। तर पहिल्यांदा आपण फोडणी देऊया भाजीची। घाईघाईत मी कढईमध्ये तेल ओतलं आणि त्यामध्ये पाणी होतं ते मी पाहिलंच नाही। तर आता हे पाणी पहिलं उडू दे, त्याला तडतड होऊ दे, मग आपण पुढची प्रोसेस करू। आता इथे तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि हिरवी मिरची 2 बारीक चिरलेल्या, ते तेलामध्ये परतून घेणार आहे आणि त्यावरून मी शेपू टाकणार आहे। आता प्रत्येकाची पालेभाजी बनवायची पद्धत वेगवेगळी असते। काही लोक डायरेक्टली पालेभाजी टाकतात भांड्यामध्ये आणि त्यानंतर वरून कांदा, मिरची, तेल, मीठ जे काही असेल ते वरून टाकतात। तर मी ते शेपूला तेलामध्ये मस्त असं परतून घेतलं आहे। आता त्यावरून मी हळद, मीठ आणि जी मूग डाळ भिजत ठेवली होती भाजीत घालण्यासाठी ती मी टाकणार आहे आणि पुन्हा परतून घेऊन त्यावर एक झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी ठेवून देणार आहे। तर इथे आपली भाजी रेडी होते, तोपर्यंत आपण दुसरीकडे डाळ फोडणीला घालायची तयारी करूया। डाळ जी आहे ती मी कुकरमध्ये फोडणीला घालते। तेल आपलं तापलेलं आहे, तर त्यामध्ये मी राई जिरा टाकून घेते, त्यासोबतच लसूण टाकते। फोडणीला लसूण टाकणार आहे, कांदा नाही यूज करत आहे। आम्हाला लसूणचा तडकावाला डाळ जास्त आवडतं, म्हणून आम्ही सगळ्या डाळीमध्ये लसूणच यूज करतो। तर त्यासोबतच हिरव्या 2 मिरच्या कट केलेल्या, एक बारीक चिरलेला टमॅटो तोही टाकून तेलामध्ये जरा मस्त असं परतून घेणार आहे। आणि हे सगळं व्यवस्थित परतलं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर टाकून ते पुन्हा परतून घेणार आहे। तर हे सगळं परतून झालेलं आहे। तर आता मी जी मिक्स डाळ भिजत ठेवली होती ती यामध्ये ॲड करणार आहे, ती परतून घेणार आहे। ही परतली की त्यामध्ये जो शेपू आहे तो टाकणार आहे। थोडा तो परतला की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे, झाकण ठेवणार आहे आणि कुकरला शिट्टी लावून शिट्ट्या होऊ देणार आहे। 1, 2 ते 3 शिट्ट्यामध्ये डाळ मस्तपैकी शिजून जाणार। थोडीशी वरून कोथिंबीरही टाकणार आहे। इकडे भाजी चेक करूया, भाजी आपली मस्त अशी शिजलेली आहे। तर आता यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं ॲड करणार आहे। आम्ही कोकणकर, तर ओल्या खोबऱ्याशिवाय आमच्याकडे पालेभाजी बनतच नाही असं म्हटलं जातं। ओलं खोबरं थोडंसं किसून टाकलं की भाजीची जी चव आहे ती दुगना होते, अजून छान लागते, म्हणून आम्ही सर्व पालेभाज्यांमध्ये ओलं खोबरं थोडंसं घालतोच। इथे आपला एक शेवटचा पदार्थ बनवायचा राहिला आणि तो म्हणजे शेपूचा पराठा। तर एका ताटामध्ये मी जेवढ्या गोष्टी शेपूच्या पराठ्यामध्ये टाकणार आहे त्या सगळ्या घेतल्या, जसं की शेपूची भाजी आहे, ओवा, जिरा, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि मीठ। तर यामध्ये आता मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे आणि हे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच याला मळून घेणार आहे। तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे। आता याला एक 15 ते 20 मिनिटासाठी मी ठेवून देते आणि एवढं सगळं बनवूनही एवढी शेपू माझ्याकडे उरलेली आहे। इच्छा होती की याची भजी काढावी, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, तर नंतर त्याचं काहीतरी बनवेन। तर आता आपलं 10 ते 15 मिनिटं झालेली आहे। मी पिठाचे पराठे लाटून घेते। साईडला तवाही मी गरम करत ठेवलेला आहे, तर त्यावर हे पराठे मी शेकून घेणार आहे।
तर तुम्हाला आजचे हे मेनू कसा वाटला शेपू स्पेशल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास तुम्ही ट्राय करू शकता आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काय बनवत असाल शेपूचं तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आमच्याकडे पुन्हा शेपू आणली जाईल तेव्हा मी तो पदार्थ नक्की बनवेन आणि त्याचा व्हिडिओही शेअर करेन. तर इथे आपले पराठेही तयार आहेत. त्याला वरून थोडंसं मी तूप लावून आणि लगेचच तुमच्यासमोर शेपूवाली स्पेशल थाळी प्रेझेंट करणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवर ही रेसिपी फर्स्ट टाईम पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच लाईक शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत या व्हेज थाळीचा आनंद घ्या.